हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज सकाळची सुरुवात मस्त अशी देवपूजेनं झाली आणि आज आमच्या गावच्या मंदिरामध्ये नवीन गाडीची पूजाही करायची होती. त्यामुळे सकाळपासूनच थोडीशी धावपळ सुरू होती. पूजेसाठी लागणारं सगळं सामान एकत्र काढून ठेवलं. आमच्या गावामध्ये पहिल्यापासूनच भैरवनाथाच्या मंदिरामध्ये नवीन गाडीची पूजा केली जाते. मग घरातील सगळी जेंट्स मंडळी पूजेसाठी गेली. खरंच गावाकडे एक गोष्ट खूप छान असते ना. एखादा कार्यक्रम कितीही छोटा असला तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवर्जून येतात. मग तिथे सगळ्यांनी गाडीची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. म्हटलं नवीन गाडीची पूजा कुलदेवीच्या साक्षीनं पण करून घेऊ आणि देवीचा आशीर्वादही घेऊन येऊ. गाडीमध्ये मुलांचा धिंगाणा मस्ती सुरूच होती. त्या सगळ्यात रस्ता कधी संपला कळलंच नाही. आणि हे बघा मंदिराकडे जाता जाता रस्त्यात जुन्या काळात बांधलेली छोटी छोटी दगडी मंदिरे आहेत. किती छान दिसतायत ना. थोडं पुढं आल्यावर रस्त्याच्या बाजूलाच हे जुनं दगडी कंपाऊंड दिसलं. पहिल्या काळात शेळ्या मेंढ्यांसाठी अशा प्रकारचं दगडी कंपाऊंड वापरलं जायचं, पण आता तार कंपाऊंड वापरलं जातं. हल्ली अशा गोष्टी खूप क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे असं काही दिसलं की भारी वाटतं. आता आम्ही आमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये पोहोचलो. ही आहे आमची कुलदेवी कुमजाई माता. आमच्या कुलदेवीच्या मंदिराची अशी मान्यता आहे की गाभाऱ्यामध्ये स्त्रिया जात नाहीत, कारण तिथं शिवशक्तीचा एकत्र वास आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच देवीची ओटी भरली आणि तिचा आशीर्वाद घेतला. आणि सध्या अधिक मासही सुरू आहे. अधिक मासात तर देवीची ओटी आवर्जून भरावी. खरंच आज इथे आल्यावर मम्मीची खूप आठवण आली, कारण नवरात्रीमध्ये आम्ही जेव्हा केव्हा इथे येतो तेव्हा मम्मी आमच्यासोबत असायची. ती सारखी म्हणायची या मंदिरात आलं की खूप छान वाटतं तायडे. आमच्या कुलदेवतेचं रूप इतकं सुंदर आहे ना की एकदा पाहिलं की पाहतच राहावंसं वाटतं. आणि मंदिराचा परिसरही खूप शांत आहे, त्यामुळे अजूनच प्रसन्न वाटतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही नवीन गाडीची पूजा केली. देवीच्या पुजारी काकांनी आम्हाला गाडीला लावण्यासाठी देवीचा हार काढून दिला होता. तो गाडीला लावून घेतला. त्यानंतर त्यांनीच गाडीची पूजासुद्धा करून दिली. आमच्या दोघांकडून काही मंत्रही म्हणून घेतले. नंतर गणपती बाप्पाची पूजा झाली आणि सगळं झाल्यानंतर गाडीच्या चाकासमोर लिंबू ठेवलं आणि ते ओलांडून गाडी सुरू केली. पण तिथं ऊन इतकं होतं ना काही विचारूच नका. पूजा करताना पाय अक्षरशः भाजत होते. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इतर देवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना एका मंदिरामध्ये एक कुत्रा शांतपणे बसलेला होता. मी त्याला एक पेढा दिला, पण नंतर अशी गंमत झाली, सगळी दर्शन झाल्यावर मी सगळ्यांना परत पेढे वाटत होते आणि तो कुत्रा आहे ना पुन्हा माझ्याजवळ आला. मग मी त्याला अजून एक पेढा दिला. खरंच ते पाहून खूप छान वाटलं. मुके प्राणी असले तरी त्यांनाही सगळं कळतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना आपुलकी द्यावी, हेही एक पुण्याचंच काम आहे असं मला तरी वाटतं. पूजा आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आता आम्हाला जायचं होतं भुलेश्वर मंदिरामध्ये. भुलेश्वर मंदिराकडे जाताना ही जी पाण्याची टाकी दिसते आहे ना, तिची पण एक मान्यता आहे. या टाकीमध्ये लिंबू टाकलं की ते कुमजाई मातेच्या मंदिराजवळ असलेल्या टाकीतून बाहेर येतं असं म्हणतात. कुमजाई माता या भुलेश्वर महाराजांच्या पत्नी आहेत आणि त्या रागाने डोंगराच्या पायथ्याशी जाऊन बसल्या आणि भुलेश्वर मंदिर डोंगराच्या वर आहे. भुलेश्वर मंदिरामध्ये गेल्यानंतर खरंच खूप शांत वाटतं. पूर्ण मंदिर दगडामध्ये बांधलेलं आहे. इतकं ऊन असतानाही आतमध्ये खूप थंडावा जाणवतो.
आणि हे बघा मंदिरातले नंदी महाराज, असं वाटतंय ना ते आपल्याकडेच पाहतायत म्हणून. आम्ही सर्वांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि या मंदिरातलं कोरीव काम म्हणजे काय सांगू. आता आपल्याला साधी रांगोळी काढताना पण विचार करावा लागतो आणि त्यावेळच्या लोकांनी दगडावर एवढी सुंदर कला निर्माण केली आहे, इतकं भारी काम केलंय ना की असं वाटतं पाहतच राहावं. तुम्हाला कधी योग आला तर तुम्ही सुद्धा नक्की या पाहायला, आवडेल तुम्हाला सुद्धा. पण त्याची झालेली तोडफोड पाहिली की वाईटही तितकंच वाटतं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. उंचावर असल्यामुळे चारही बाजूंनी मस्त निसर्ग दिसतो. आणि इकडे आपला युवांश बघा काय करतोय. घंटा वाजवण्यासाठी इतका एक्सायटेड झाला होता ना की खूप वेळ त्याचं तेच चाललं होतं. मग सगळ्या देवांचे दर्शन घेतले आणि आम्ही घरी जायला निघालो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.